Hi guys, welcome to the final vlog of my Chiklun travel. And I must say that this vlog is very close to my heart. While editing, also I was feeling very emotional, very nostalgic feeling because the most beautiful memories of my life are from my childhood. So my sister and I, we both have had very beautiful memories with our both set of grandparents. We were actually blessed enough to experience and spend quality of time. आणि हा व्लॉग इमोशनल आहे असं मी का म्हणते कारण आमची जेव्हा एक्झाम्स फायनल एक्झाम जेव्हा संपायची तेव्हा आम्ही गावाला ट्रॅव्हल करायचो आणि तिथे माझी आजी म्हणजे माझ्या पप्पांची जी आई आहे तिला आम्ही आबी म्हणायचो. तर आबी ना मला आणि माझ्या बहिणीला घेऊन आम्हाला दोघींना घेऊन नदीवरती जायची म्हणजे कपडे धुवायला. आणि आम्ही लहान होतो तर आम्ही तिथे नदीमध्ये मासे पकडायचो या तिथे आंघोळ घ्यायचो आणि रिटर्न येताना तिथे नदीच्या इथे एक टपरी असायची. तर त्या टपरीवरती ना ती मला चिक्की वगैरे घ्यायची. कधी म्हणजे माझे आजोबा जर इथे असले मग एक नाही मग मला 2 चिक्की मिळायची म्हणजे आम्हाला दोघींनाही. आणि तिथून आल्यानंतर मग आम्ही घरी आल्यानंतर असंच घरामध्ये टाईमपास वगैरे इंडोर गेम्स असायचे आमच्याकडे तर आम्ही इंडोर गेम्स वगैरे खेळायचो. आणि दुपारी माझी गावातली मुलं आहेत ते लोकं म्हणजे पूर्ण गावामध्ये आम्ही असं कोणाच्याही घरी वगैरे जायचो, अंगणामध्ये जायचो. अंगणामध्ये बसून ना तिथे आम्ही ॲक्च्युली मेंढीकोट म्हणजे पत्ते खेळायला शिकलो आहे. मला वाटत नाही की माझे वडील जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांना माहीत होतं की मला आणि माझ्या बहिणीला म्हणजे माझी बहीण जी आहे घारू तिला आणि मला पत्ते खेळता येतात. आम्ही ॲक्च्युली हे पत्ते खेळायला गावाला शिकलो. मेंढीकोट 5-3-2 जो गावामध्ये कझिन आहे नितीन भाऊ म्हणून त्याने आम्हाला पत्ते वगैरे खेळायला शिकवले होते. तो आम्हाला ट्रेकला पण घेऊन जायचा. आमच्या इथे एक डोंगर होता माळ्यावर की मळावर असं काहीतरी बोलतात त्याला. तर तिथे जाऊन आम्ही ना आंबे, करवंद, कोकम हे सर्व सर्व तोडून आणायचो. आणि संध्याकाळ वगैरे झाली की त्या गावातल्या मुलींबरोबर ती विहिरीवरती जायचो पाणी भरायला. मग तेव्हा मुली ज्या आहेत ते त्याच्यावरती हंडा आणि त्याच्यावरती अजून काहीतरी भांडं असं बॅलन्स करायची. सो ते मला आणि घारूला जमायचं नाही तर आम्ही ॲक्च्युली ट्राय करायचो, घरामध्ये प्रॅक्टिस करायचो. आणि हे सर्व झाल्यानंतर मग ना जे गावामध्ये शेत असायचं ना त्या शेतीला आमच्या इथे चोंडा म्हणतात. तर आम्ही रोज चूज करायचो की आज कोणाच्या शेतामध्ये किंवा चोंड्यामध्ये खेळायचं. आणि मग आम्ही ते शेतामध्ये लगोरी खेळायचो, आबाधुबी खेळायचो. जे आबाधुबी खेळायचो ना त्याचा बॉल पण आम्ही ते कपडे वगैरे हे करून त्याने शिवायचो. खो खो खेळायचो. असं खूप छान छान मेमरीज आहेत. आणि मग नंतर आम्ही जेव्हा गावावरून रिटर्न यायचो ना इथे तेव्हा त्यावेळेला आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ब्ल्यू कलरचं इंग्लंड लेटर यायचं. तर आम्ही इकडून गावातले जे फ्रेंड्स होते त्यांना लेटर लिहायचो आणि ते लोक पण एफर्ट्स घेऊन आम्हाला रिप्लाय करायची. सो हे खूप छान असं nowadays we don't get to experience all these things, we don't get to see these things. सो जेव्हा मी आता पुन्हा गावाला गेली होती म्हणजे आम्ही जात असतो नॉट रेग्युलरली बट 2 वर्षातून वगैरे असं जात असतो आता कारण गावाला कोणी नसतं म्हणून. पण जेव्हा जेव्हा जातो ना एव्हरी टाईम द मेमरीज फ्लॅशबॅक ॲज इफ इट वर येस्टरडे ओनली असं. आणि खूप इमोशनल झालं होतं की ते दिवस होते काय सुंदर दिवस होते असं. आणि या सो तुम्ही ब्लॉग बघा. आणि आणि अजून एक मी ब्लॉगमध्ये ना म्हणजे गावातल्या जी आहेत रिलेटिव्स वगैरे किंवा माणसं जी होते त्यांना मी कॅप्चर नाही केलेलं कारण ऑब्व्हियसली त्यांना कम्फर्ट लेवल आणि माझाही कम्फर्ट लेवल वॉन्टेड दॅम टू कम टू फील अनकम्फर्टेबल म्हणून मी ते त्यांना घेतलं नाही आहे. बट जे पण कॅप्चर केले ते तुम्ही बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे चिपळूण ट्रॅव्हलचा ब्लॉग कसा वाटला. सो दिस इज द मेन रोड. ओके अँड this is the narrow lane to my village entry, and those are the houses, right, left, straight. Best memories of my life are over here since childhood. So this is some kind of field. I don't know exactly what it is. ये है हमारी माताश्री विथ हर पर्स अँड गावची भेट. हे काजूचं झाड हे आपल्या नातेवाईकांचं नाही ना घरी एंट्रीला. आता इथे सगळेच नातेवाईक आहेत पण हे राहुलचं घर. हा ठीक आहे. सो कुठून एंट्री केली मला समजतच नाही ॲक्च्युली. इथून
आपल्या घराच्या इथून ये देखो हा आमचा कोंडेगाव. माझा कॅमेरा बघून सगळे एकदम कॉन्शियस होती. मस्त वाटतं पण एंट्री. काय ग? एक तर तू आई एवढी मोठी बॅग आणली आहेस ना, तू सकाळी येऊन संध्याकाळी निघणार आहेस तरी सुद्धा एवढं मोठं बोजा घेऊन आली आहे. मांजर बा आमच्या गावाला अशी चिऱ्यांची घरं असतात, बंगले नाही आहेत आमच्याकडे. लोकांची माणसं साधी गोळी नाही तर म्याव. आई बरं आहेत ना बाबा? हो बरं. बरं आहेत ना? नाही का फक्त बरं पाणी हो आता चालेल. हो नितीन आता कामाला गेला असेल. So now we are entering into the other side of our village. Nostalgic, completely nostalgia feeling. किती चेंज झालं ग इथे, काय समजतच नाही. सो इथे ना आम्ही माझ्या पप्पांची जी आत्या आहे त्या आजीला आम्ही भेटायला जात होतो. आणि जागेवरून ते चालू झालं आणि लोक इथे रेंटवर राहतात. हाय डॉगो. डॉग पण बघतोय तुला हॉगो सारखं. शेणाच आपण काय पण इथून जाताना आपल्याला पहिला कोणाचं घर लागेल? विशाल. विशाल कोण? हे शकून आजीचा भाचा नाही मला तुम्ही. हा हा विशाल. शिंदे. So from this way we used to go for a trek with all the village kids. This is all now messed up because all the youngsters are in Mumbai and then there's no one to take care of all these things. येतो आम्ही आधी येताना येतो. हा हे आपली जागा आहे. ही जागा असली मग हे कोणी बांधलंय छपरा? हे या लोकांनी छपरवाली झाडं पण आपली झाली बघ. ही केवढी मोठी झाडी झाली यार. लावलेली शेट. हे कान्हा बाबांचं घर. बाबा ही आपली पडवी आणि ते घर होतं ना. कुठलं घर होतं? जागा भेटेल आपल्याला. ही आपली पडवी आणि पडवी आणि ते घर होतं. ते आपलं घर. आली होती ना जागा ती. आणि ही आबानी छोटी छोटी लावलेली झाडं. केवढं झालं बघा.
रेकॉर्ड करते सुशांतसाठी काहीतरी बोला. हे कोण हे तुम्ही आहे, आहे? हे मी आहे. मग मी सुशांतला, तुम्हाला काय बोलायचं सुशांतला? सुशांतला म्हणून ये ना इकडं घर बांध. हा? बोला बोला. आणि माझा हाय जीव तो सर म्हणून पुरं करी आहे. करेल 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 बोलते आता मी करेल काय करेल. नाही राहिला एप्रिल तो पर्यंत तो येईपर्यंत तुम्ही राहा फक्त. आहे ना. हा. And then we will headed to my bua's house, who also stays close by to our village only. Her village name is Pedhi. बाई काय तिला विचारू नका, आता वस्तीला राहिली असतील सारे. So Kora Chaha and Ghawne is not just a snack but pure emotion of every Kokani Manus and my favorite. हो माहिती रस्ता याय झाला ना, दुसरा नाही. आणि जर रात्रीचं पाणी कसं होतं, तर रात्री ते आता उन्हाळा म्हणून तर गाडी काही खाली येत नाही वरती. बॅटरी दिसते ना. हो दिसते. नाही नाही दिसते दिसते दिसते. काय बरं आणली पोराला ती अशी धावपळ याची. आता कसं खरं बरं नाही तरी हे मला तो छोटा इकडे ना, अगं वहिनीसला फोन कर कधी येणार आहे का नाही, आपल्याला काय ओ लागत नाही. Hi guys, so this is the Chiplun station at the night. यहाँ पर कार्स वगैरह आई मीन बाइक्स वगैरह तो काफ़ी पार्क किए हुए. एंड ये जो लकीस्ट प्राणीज है ये लोग तो ये है. सो या दिस वाज माय जर्नी. एंड हम अभी स्टेशन नहीं, मुंबई पहुँचेंगे बाय 11:30 और 12ish. This is the station entry and वो रही मेरी मम्मी कुछ करती हुई. गाडी दोन्ही